आई, बरं झालं तुम्ही आलात. मला थोडं बोलायचंय तुमच्याशी. हो हो, मला माहितीये तुला काय बोलायचं. चल तिथे बस आधी. चल 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 चल, बैस बैस, आपण बोलूया. बैस सावकाश. मला माहितीये तुला काय बोलायचं. मला माहितीये तुझ्या मनात हजार प्रश्न निर्माण झाले असतील. त्याचीच उत्तरं द्यायला आले मी. नेत्राने सांगितलंय मला सगळं. तू तिला विचारत होतीस म्हणे, मला कोणी काम का करू देत नाही, सारखा आराम करायला का सांगतात, आईने मीटिंग कसली घेतली, काय झालं, मला का बोलवलं नाही. असं का करताय तुम्ही आई? तेच सांगायला आली मी. आम्ही सगळे असं करतो कारण तुला टेन्शन येऊ नये म्हणून. म्हणजे काही गोष्टी आम्ही हेतुपुरस्सर तुझ्यापासून लपवल्या. तुझ्या गर्भाशयातल्या पाण्याची पातळी खूप कमी झाली आहे. म्हणजे असं निदान डॉक्टरांनीच केलंय. त्यासाठी तुला संपूर्ण बेड रेस्ट घेणं खूप गरजेचं आहे आणि ती तू घ्यायलाच हवीस. काही गोष्टी तुला अंधारात ठेवून आम्हाला कराव्या लागल्या. तुला सतत आराम करायची ताकीद देत राहणं, सत्यजितनं गौरांग आणि नेत्राच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनला नकार देणं, घरातल्या छोट्या मोठ्या गोष्टी करण्यापासून तुला मनाई करणं, हे सगळं त्याचाच एक भाग होता. खरं तर हे तुला सांगण्यासाठी सत्यजितनं मला सुद्धा मनाई केली. पण तरी सुद्धा मी तुला हे सगळं सांगते. मी सत्यजितशी बोलेन, पण आता तू स्वतःहून तुझी काळजी घे. तू ही जी धावपळ करतेस ना, ती आमच्यासाठी आहे हे कळतंय आम्हाला. पण आता या क्षणी आमच्या सगळ्यांच्या दृष्टीनं तुझी तब्येत जास्त महत्वाची. म्हणजे कळतंय तुला? कधी कधी समोरच्याच्या फायद्यासाठी स्वतःच्या मनाविरुद्ध निर्णय घ्यावे लागतात ना. हे असे. म्हणजे हे सगळ्यांनी माझ्यासाठी? हो, हे सगळं तुझ्यासाठीच होतं. त्याची चिडचिड, त्याचं रागावणं, हे सगळं तुझ्या काळजीपोटी होतं मंजिरी. आता घेशील ना स्वतःची काळजी? आई, का? आई, माझं चुकलं. मी उगाच बोला धरला त्यांच्याशी. काय झालं ते? हाच प्रश्न खरं तर मी तुला विचारायला पाहिजे. ही वुडस्टॉकच्या प्रोजेक्टसाठी पाठवायची कोटेशनची फाईल आहे. किती चूक आहे त्याच्यात? सत्यजित, नॉर्मली तू एकदा फाईल चेक केलीस की ती मी परत चेक करत नाही. पण आज मला काय बुद्धी झाली, म्हटलं ही फाईल चेक करून बघूया, तर एवढ्या चुका दिसल्या त्याच्यात. सॉरी, मी हे चेंज करतो सगळं. नाही, राहू दे, मी बघतो ते. सत्यजित, काय कसलं टेन्शन आहे तुला? काही प्रॉब्लेम आहे का? नाही रे, प्रॉब्लेम काय, नेहमीच घरचं. वहिनींच्या प्रेग्नन्सी बद्दलच ना? नाही रे, ते आहेच, पण सध्या मंजिरीनं माझ्याशी अबोला धरलाय. चिडली ती माझ्यावर. वहिनींनी तुझ्यावर चिडून तुझ्याशी आबोला धरलाय ही आश्चर्याची गोष्ट आहे, पण त्या तुझ्यावर चिडल्यात हे आश्चर्य आहे. आणि त्याहीपेक्षा जास्त आश्चर्य याचं आहे की त्यांना चिडायची मुभा आहे. तुला काय मस्करी वाटते ही सगळी? अरे हो, मग मी सुद्धा मस्करी करत नाही, मी सुद्धा खरं तेच सांगतोय.
व्यंगबास. हो, मी राहतो गप्प. ओके. त्यात उद्या आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे. ओ, तुमच्या लग्नाचा उद्या वाढदिवस आहे ना? म्हणजे त्याआधी तर हे सगळं सॉर्ट आउट व्हायलाच पाहिजे. हॅलो हॅलो, मी ते कळलं. बोल. नाही, काही नाही. काय तुला काही महत्वाचं बोलायचंय का? नाही, महत्वाचं काही नाही. मग महत्वाचं नाही बोलायचं मग का केलंयस फोन? मी इथे रिकामा नाही बसलोय, मला बरीच कामं आहेत महत्वाची. ठेव आता. सत्यजित, तू कसा बोलस बहिणींशी? मला सांग, तुला इथे काय महत्वाची काम आहे? बघ विहंग, आता उगीच तू माझी शाळा घेऊ नकोस, कळलं? हिच्या वागण्याचं काय? हिला जेव्हा बोलायचं असणार तेव्हा ही फोन करणार, आणि मला बोलायचं असतं तेव्हा ही शब्दांच्या शस्त्रांचे बाण काढून एकदम झाशीची राणी. नाही बोलायचं मला. पण कठीण आहे रे बाबा तुझं. देवा, उद्यापर्यंत या चुका सुधारायची बुद्धी दे रे बाबा. मी याच्याबद्दल बोलतोय. येस, वेलकम. तो मैडम, ये है हमारा गरीब खाना. खूप सुंदर आहे. दगडविटांनी बांधलेल्या नुसत्या खोल्या तर आहेत. त्याला घर बनवायचंय तुला. बनवशील ना? मी एकटीनेच? मी आहेच की बरोबर. मग ठीक आहे. प्रिया, प्रिया, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. म्हणजे तू आज इथे येण्याचा, हे घर बघण्याचा जो काही निर्णय घेतलास, मला खरंच खूप आवडलं. म्हणजे तू स्वतःहून ठरवलंस म्हणून मला जास्त आवडलं. पण त्या दिवशी तुझ्या जो मूडचा मी फियास्को केला ना, त्यासाठी सॉरी. मला काही तुला हर्ट करायचं नव्हतं, पण काहीतरी बोलून गेलो, अर्थाचा अनर्थ झाला, आणि सगळ्याच गोष्टी बी नसल्या, त्यासाठी सॉरी. सुहास, जाऊ दे ना आता ते सगळं. सुहास, मी ते सगळं विसरले आणि तू सुद्धा विसरून जा. आणि काय आहे, मी एवढ्या लांबून तुला भेटायला आले, तू काय सॉरीच म्हणत बसणार आहेस का? नाही नाही, बात में दम है बॉस. नक्की गिर्या असणार. हा गिर्या कोण? हा नाही, ही कळेलच आता. या. हाय उमराव जॉन. आ, काय रे, किती उशीर? बाहेर किती वेळ उभे होते मी. पाय दुखायला लागले ना माझे. ठेवू का? ए, ओळख करून देतो प्रिया तुझी. हो. ही गिरिजा, गिरिजा प्रधान. हाय. पुण्याचीच आहे, म्हणजे अस्सल पुणेरी, जन्माने सुद्धा आणि तोंडाने सुद्धा. आणि गिरिजा, ही प्रिया. हाय. कळलं ते मला. उमरावजांची मंगेतर प्रिया मोहिते, राईट? राईट. खूप सुंदर आहे. तुझं इथे येण्याचं प्रयोजन काय ते सांग आता. अरे गाडी बंद पडली माझी. नेमकं तुझ्याच घराजवळ येऊन गाडी बंद पडते हा माझी. मला एका क्लायंटला भेटायला जायचंय, खूप अर्जंट आहे. इतकंच आहे ना, माझी गाडी घेऊन जा. पण अरे नको, तुम्हाला बाहेर जायचं असेल ना, शॉपिंगला, फिरायला, मूवी. नाही जायचंय, घे. अरे पण नाही बीड नाही, तुला सांगितलं ना जा म्हणून, मग जा आता.
आणि आमचं फिरणं काय हे तुझ्या मीटिंग पेक्षा महत्वाचं आहे का? हो की नाही प्रिया? अरे चावी घे आणि जा आता. तू हे घे, येते. गिरिजा हा, एक विचारू? माझ्या बरोबर काही फॉर्मॅलिटीज नाही. हा, विचार काय विचारायचे ते. हेच विचारायचंय की हे उमराव जान म्हणजे नक्की काय? नाही प्लीज, मी पाया पडतो. नाही मी सांगणार आहे. सांगणार काय? सांगणार तुला काही कळतं का नाही? हा अगं तो किस्सा असा आहे ना, आम्ही दोघं 6वीत असतानाची गोष्ट आहे ती. काय झालं ना, मला ते शाळेत असताना ते गॅदरिंग अॅन्युअल डे मध्ये पार्टिसिपेट करायला खूप कंटाळा यायचा. आई बाबा भरपूर फोर्स करायचे आणि हा पण होता ना, म्हणून भाग घ्यायला लागायचा. ते दिवसभरचे रिहर्सल्स आणि ते रेखाचे नखरे मला कुठे जमणार आहेत. मग मला ना एक आयडिया सुचली. मी पाय मुरगळण्याचं नाटक केलं आणि मला काही झालं तर आला पळत हा. आणि मी याच्या पुढे थोडं नाटक केलं की मी जर डान्स नाही केलं तर आई बाबा रागवतील वगैरे वगैरे. मग काय झालं? मग हा उतरला ना, माझे डान्सचे कपडे घालून स्टेजवर गेला हा. तू आणि मग दिल चीज क्या है आप मेरी जान लीजिए. शाळेत फेमस झालेली आमची उमराव जान. सुहास, हे खरं सांग दीदी, तू आणि उमराव जान म्हणजे रेखा. बास ना आता प्रिया. ही एक गिरजा नालायक आहेच ए आणि कायम राहणार पण आहे अशीच नालायक. त्यावेळेला ना प्रेक्षकांमध्ये जाऊन शिट्ट्या वाजवण्यात, टाळ्या पिटण्यात, हसण्या खिदळण्यात हीच पुढे होती. गिरिजा पण हा किस्सा सॉलिड हा, एक नंबर. बास आता. आणि तुझं काय आता निघ, उशीर होतोय ना. जाते ना. हो निघ आता, निघ. चल बाय बाय. बाय. भेटलीस गिऱ्याला? हो. मुलीच्या वेशातला मुलगाच आहे तो, टॉम बॉय. आदर्श कोण तर काजोल. वादळासारखं यायचं, वादळासारखं जायचं. जिभेला तर हाडच नाहीये तिच्या. वाटेल तिथे वाटेल ते बोलते. नाही म्हणजे आहे, कम्प्लीट आहे ती, पण चांगली. साहेब 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 बोला 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 साहेब, बातमी महत्वाची आहे. बोला. साहेब, मी गेले कित्येक दिवस त्या मुदोळकराच्या घरावर पारा देतोय. ती प्रियाबाई मुदोळकराच्या गाडीत बसून गेली. कशी का काय माहित नाही, पण गेली एवढी नक्की. साहेब, आणखीन एक. भाईसाहेबांनी मुदोळकराच्या घरात एवढा मोठा बॉम्बस्फोट केला, तरी तो मुदोळकर प्रियाला घेऊन गाडीतनं गेला. कमाल आहे. पण की जेव्हा स्वतःच्या डोक्याने काम करता येत नाही ना, तेव्हा दुसऱ्याच्या डोक्याने काम करावं याची तुम्हाला जास्त गरज आहे. तेवले बाई, डबल गेम खेळता काय? लेट मी पर्सनली सी व्हॉट यू आर डुईंग इन विद्येचे माहेरघर पुणे. साहेब, त्या मोतीवाल्या बाई पुण्याला गेल्या हे तुम्हाला कसं काय कळालं? तांबडे बाबांनी सांगितलं की काय? तांबडे बाबा अशा छोट्या मोठ्या खबरा देत नाहीत. आणखी आम्ही सम्राट आहोत, सम्राट. चार दोन गुंड नाहीत आमच्याकडं. खास फौज आहे आमच्याकडं गुप्तहेरांची. गाडी काढा. कुठं जायचं साहेब? पुण्याला. जी साहेब. मोतीवाले बाई, I will personally come to meet you and see you. काय डबल गेम खेळता आम्हाला तरी बघू द्या. देखे जरा किसमें कितना है दम. जम के रखना कदम.
पुणे में मेरे साथिया, काय ग, कसला विचार करतेस? नाही, कसला नाही. ओके. थँक्यू. आणि आता कसलाही विचार करू सुद्धा नकोस. दिस इज द टाइम फॉर ऍक्शन. काही क्षण तर मिळतात आपल्याला प्रेम करायला, ते कशाला वाया घालवायचे? प्रिया, प्रिया इथे कोणीच नाहीये, फक्त तू आणि मी. सुहास, आणि मी पण. अगं माऊ, तू हो मीच. तू अशी अचानक कशी काय आलीस? आता सगळे प्रश्न मला इथेच विचारणार आहेस का? दारात उभी राहून उत्तर देऊ तुला? आत नाही बोलावणार? ये ना, ये ये ये. सुखीरा, तुलाच भेटायला आले अगं. ह्याने सांगितलं होतं तू येणार आहेस, म्हटलं इथेच येऊन भेटू तुला. बरं झालं काकू. पण तू तसं काही फोनवर बोलली नव्हतीस. तुझ्याशी काय बोलायचं? तुला थोडंच भेटायचं होतं मला. मला तर माझ्या प्रियाला भेटायचंय. अच्छा, असं आहे का? हो असंच आहे. वा काय? छान. हा ज्यूस प्रियासाठी. माऊ एवढे उन्हात तानात आलीये, तिला पाणी विचारलं नाहीस ना? हो. अरे पाहिलंच कसा वागतोय ते? हेही तुला शिकवावं लागणार आहे ह्याला. बघ ना. उभा काय इकडे? जा ज्यूस घेऊन यायचा माझ्यासाठी. आता पाणी म्हणालीस ना तू? सुहास. आणतो. काकू हा घेतो. अगं नाही, असू दे. मी असं ऐकलं की तू US ला जायचा निर्णय बदललायस. काकू हो, म्हणजे योग्य तेच वाटलं. मला खूप बरं वाटलं की सुहासला हा निर्णय बदलण्यासाठी तू भाग पाडलंस. तुझ्यामुळे सुहासला हा निर्णय बदलला. माझ्या मनात कितीही असलं ना तरी मी हे करू शकले नसते. कारण काहीही झालं तरी मी त्याची मावशी आहे, आई नाही. तुझ्या रूपानं त्याला त्याचा एक हक्काचा माणूस मिळालाय. तूच त्याला योग्य अयोग्याची जाणीव करून देऊ शकतेस. प्रिया, मला खात्री आहे तूच त्याचा संसार चांगला करू शकशील. हो काकू, मी जमेल तेवढं माझ्याकडनं करतेच आहे. मला खात्री आहे सुहास बरोबर तू सुखाने संसार करशील. काय सासू सुनांचं काय चाललंय? हा, लग्नानंतर मला पिडायचं कसं याचा प्लॅन करताय की काय? हो. हो, मग काय, कधीपासून सुरुवात करताय? मुहूर्त कुठला आहे? लग्न झाल्या दिवसापासून. खरं तर मी आधीपासूनच सुरुवात केली. तुला ज्यूस हवा होता ना, घे. नको, आता नकोय मला. का? अगं घे ना. का म्हणजे मागितल्यानंतर कोणी देईल रे? अच्छा, म्हणजे मला कटवायचंच प्लॅनिंग होतं तर. चला, कळलं तर तुला. आता तुम्ही दोघे जण हा ज्यूस प्या. मी आता इथे थांबत नाही, मला उशीर होतोय. उगाच तुमच्या रोमांस मध्ये माझा अडथळा नको. तशी मी तुला नकोच होते. अगं असं कधी म्हटलं मी? ते मी म्हटलं ते काही तसं म्हणायचं नव्हतं मला. हो, पण सांगण्यामागचा हेतू तोच होता ना. माऊ, तू ना. काय माऊ माऊ? खरं तेच सांगते मी. काकू थांबा ना. तसंही मलाही निघायलाच हवं, कोल्हापूरला पोचायचंय. एक मिनिट. तू कुठे निघालीस? अगं आत्ता तर आली आहेस आणि आत्ता लगेच जाणार आहेस तू? थांब ना, मी सोडतो ना तुला कोल्हापूरला. तू कशाला येतोयस तिकडे? मी जाईन ना. आणि इथे थांबून थोडी चालणार आहे, मला उशीर होईल. आणि उद्या सत्यजित मंजिरीच्या लग्नाचा वाढदिवस आहे आणि माझं तिथे असणं गरजेचं आहे. अगं बाई, उद्या सत्यजित रावांच्या आणि मंजिरीच्या लग्नाचा वाढदिवस आहे ना?
बघ विसरलेच होते मी. बरं झालं आठवण केलीच ते. तुम्ही विसरला असाल काकू, पण मी हा दिवस कधीच विसरू शकत नाही. मी मंजिरीशीच लग्न करणार आहे, कारण तसा शब्द दिला मी तिला, तिच्या घरच्यांना. हे सगळं घडतंय ते त्याच दिवसामुळे. आणि तू तुझा असा भावनांचा बाजार मांडणं बंद कर. तो दिवस जर कधी उजाडलाच नसता तर किती बरं झालं असतं.